यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 11 वाजलेले आहेत. देवपूजा झालेली आहे, म्हणजे आजचा वार गुरुवार आहे आणि पूजेला मला थोडासा टाईम जास्त लागतो, म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे आरामात मला 2-3 तास लागले आहेत पूजेसाठी. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, प्रत्येक गुरुवारी मी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते. जी पितळ तांब्याचे भांडे आहेत ते सगळे पितांबर लावून छान क्लीन करते आणि देवांच्या मूर्त्या पण पितांबर लावून घासून स्नान घातलेलं आहे, देवपूजा केलेली आहे. तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे. म्हणजे माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे. आता मी दूध गरम करत आहे. म्हणजे आता टायमिंग 11 वाजलेत, आता मी दूध गरम करत आहे. म्हणजे मी देवपूजा करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस मी कुठलीच कामं काढलेली नाहीत. स्वयंपाक मी अगोदरच बनवलेला होता. फक्त राहिलेली होती अंगणाची साफसफाई, कारण मॉर्निंगला थंडी खूप वाजत आहे आणि मी लवकर उठते, बाहेरचं दिसत नाही आहे. आणि आज पाईपाची जाडाजुडी करायची होती. म्हणजे बोरवेलचं जे पाईप होतं ते खालच्या साईडला लावलेलं होतं आणि ते काढायचं होतं आणि ते काम मला जमत नव्हतं, म्हणून मी दिनेशचा वेट करत होते. दिनेश आल्यानंतर ते पाईप जे आहे ना काढून जोडलेलं आहे, म्हणजे बोरवेलच्या पाईपाला जोडलेला आहे. तेव्हा मी अंगणाची साफसफाई केलेली आहे, झाडांना पाणी दिलं आणि रांगोळी काढलेली आहे. बाहेरची कामं झाली, देवपूजाही झालेली आहे आणि स्वयंपाकही झालेला आहे. सगळ्या कामापासून फ्री झाली. म्हणजे मॉर्निंगला मी थोडंसं लवकर उठलेली होते, त्यामुळे सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत. नाही तर प्रत्येक गुरुवारी फक्त देवपूजेलाच मला 12-1 वाजतात, पण आज 11 वाजेपर्यंत मी देवपूजा कंप्लीट केलेली आहे. आणि आता मी इकडे बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू. म्हणजे थंडीचे दिवस चालू आहेत आणि अशामध्ये काही तळी वाळीव खाल्लं ना ठीक नसतं. आपण जितक्या पौष्टिक वस्तू खाल्ल्या ना तितक्या आपल्या शरीराला मानतात असं म्हणलं जातं. म्हणजे आपण म्हणजे सुंठवडा बनवून ठेवायचा आणि किंवा शेंगदाण्याचे लाडू किंवा रागी, मखाणे आणून आपण फ्राय करून ठेवायचे, दररोज मुलांना खाण्यासाठी द्यायचे. खूप छान असतं आणि खास करून हिवाळ्या दिवसा म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जितकं पौष्टिक आपण खाल्लं, मुलांना दिलं ना तितकं छान असतं. तर कॅनमधलं तेल संपलेलं आहे, तर मी एक पॉकेट मागवलेलं आहे. म्हणजे 15 किलोचं कॅन आणतो आम्ही, त्यामुळे वरवर तेल मी आणत नाही आहे, पण संपलेलं आहे म्हणून एक पॉकेट मी मागवले जोपर्यंत की ते कॅन घेऊन येतात तोपर्यंत. आणि आता मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत. तर शेंगदाणे इकडे मी आत्ताच मागवले, त्यांनी सगळे एका ताटलीत काढून घेतले, अगोदर निवडून घेतले. यामध्ये ना खडे असतात, सेम शेंगदाण्याच्या कलरचे असतात दिसत नाहीत, म्हणजे समजतच नाही आपल्याला ते शेंगदाणा आहे का खडा आहे. त्यामुळे सगळे शेंगदाणे अगोदर मी निसून घेतलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे मी इकडे भाजत ठेव. आणि हे शेंगदाणे भाजण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे, म्हणजे यावरती शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात. आणि इकडे मी दूध गरम करून घेतलेला आहे आणि चहा बनवून घेते. म्हणजे उपवासा दिवशी 2 वेळा चहा बनतो, मॉर्निंगला 1 वेळा झालेला आहे. ताजं दूध आल्यानंतर मी आणखीन चहा बनवलेला नाही आहे, तर इकडे ताज्या दुधाचा चहा बनलेला आहे. तर चहा पीत मी शेंगदाणे भाजून घेते आणि गार झाल्यानंतर मी लाडूसाठी मिश्रण तयार करते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला. तर इकडे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, गॅस बंद केला आणि लोखंडी तव्यावरती थोडा वेळ ठेवलेला आहे. बघू शकता शेंगदाणे छान भाजलेले आहेत. म्हणजे जसं आपण थोडंसं चोळलं ना याची साल निघून जाते, पण साल मला काढायची नाही आहे. शेंगदाणे व्यवस्थित गार झालेले आहेत. आता घेऊया गुळ टाकूनच लाडू बनवणार आहे. साखरेऐवजी गुळच टाकायचं, छान असतं, पौष्टिक असतं. आणि लहान मुलांना द्यायचं असलं तर साखर न देता गुळच द्या. म्हणजे गुळाचं जेही आपण बनवू, लाडू बनवा किंवा आणखीन काही वस्तू बनवल्या गुळ टाकून बनवा, म्हणजे पौष्टिकही असतं, चांगलं असतं गुळ. तर इकडं शेंगदाणे मी एका ताटलीत काढून घेतलेले आहेत आणि गूळ पण इकडे खिसून घ्यायचा आहे. एकदम छान पेड्यासारखेचे लाडू बनवून तयार होतात. म्हणजे लहान मुलांना अशी काही वस्तू खायला आवडत नाहीत, पण बाहेरचं मागत असतात, काही तळीवाळी किती दिवसाचं तळलेलं असतं ते. म्हणून बाहेरच्या वस्तू जितक्या आपण मुलांना देणं बंद केलं तितकं ठीक आहे. घरच्या घरी आपण काही बनवून ठेवू शकता, अशा पद्धतीने लाडू किंवा काही चटपटीत वस्तू हे आपण घरच्या घरी बनवून ठेवू शकता. म्हणजे लहान मुलं दिवसभर काहीतरी काही मागत असतात, मग त्यावेळेस देण्यासाठी बाहेरचं न देता आपण घरच्या घरी बनवून ठेवलं तर मुलांसाठी चांगलं असतं. तिकडे गूळ मी खिसून घेत आहे अशा पद्धतीने चाकून. आणि बाकीची खूप सारी कामं माझी राहिलेली आहेत आज. म्हणजे मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागला, त्यामध्ये अधूनमधून भरपूर सारी कामं झालेली आहेत, त्यामुळे माझे कपडेही तसेच राहिलेले आहेत. आज भांडी मला क्लीन करायची आहेत, म्हणजे खूप सारे भांडी किचनमध्ये झालेले आहेत. तर अगोदर मी लाडू बनवून घेते आणि यांच्यासाठी पॅक करून देते. मग नंतर जी पुढची कामं आहे ती निवांत दिवसभर आवरत राहणार आहे. कारण ही आपली कामं ना दिवसभर करा संपत नाही. ते एक करा दुसरं निघतं, दुसरं करा तिसरं निघतं, दिवसभर चालत असतं. तर म्हटलं अगोदर लाडू बनवायचे आणि यांच्यासाठी लाडू आणि दही मी तिकडेच देते आणि मग पुढची कामं करायला सुरुवात करते. तर इकडं गूळ मी खिसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे थोडेफार मोठे मोठे राहिलेत. म्हणजे हे जे लाडूचं मिश्रण आहे ना एकदम बारीक आपल्याला वाटण करायचं आहे. म्हणजे आपण काय करतो ना, शेंगदाणे थोडेफार मोठे मोठे ठेवतो, पण त्याचे लाडू तितके टेस्टी बनत नाहीत. तर अशा पद्धतीनं करून बघा, म्हणजे एकदम पेस्टच बनवायची आहे शेंगदाण्याची. मग नंतर यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे. आता टाकूया यामध्ये तूप. तर इकडे 2 ते 3 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे आणि घरचं बनलेलं तूप आहे. एकदम छान टेस्ट येतो लाडूला. तर इकडे हे तूप टाकून मी परत मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ तूप सगळे यामध्ये छान मिक्स होईल, एकजीव होईल. तर बघू शकता इकडं एकदम छान मिश्रण बनलेलं आहे लाडू बनवण्यासाठी. जास्त तामझाम नाही आहे, फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला वाटण करायचं आहे. अगोदर शेंगदाणे फक्त आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, नंतर मी गूळ टाकलेला आहे, तूप टाकलेलं आहे.
छान मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता आणखी थोडीशी शेंगदाणे मी ठेवलेले आहेत, ते पण अशाच पद्धतीने मी वाटण करून घेते आणि लाडू वळून घेते. आणि मग ॲल्युमिनियम पेपरमध्ये ठेवलं तरी पण चालतं किंवा असं जे काय पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं तरी पण हे लाडू छान बनवून राहतात. आपण 4-8 दिवसासाठी बनवून ठेवू शकता. या लाडूचा टेस्ट अजिबात कमी होत नाही, एकदम टेस्टी लागतात. आणि बाहेर आपण कुठं म्हणजे टूरला वगैरे जात आहात तेव्हाही आपण हे पॅक करून घेऊन जाऊ शकता 4-8 दिवसासाठी खाण्यासाठी. खूपच टेस्टी लागतात. इकडे मी हे शेंगदाणे अगोदर वाटण करून घेतलेलं आहे. नंतर असलेला पूर्ण गूळ मी यामध्ये टाकलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाणे जे आहेत ना अगोदर बारीक केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे वाटण्यासाठी लागणार नाही. थोडा वेळ फिरवून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव करायचं आहे फक्त आपल्याला, वाटण काही करायचं नाही यामध्ये. आणि तसं तर गूळ टाकल्यानंतर यामधली कुठलीही वस्तू वाटली जाणारी नाही आहे. तर इकडे बघू शकता एकदम छान असे मिश्रण तयार झालेलं आहे. शेंगदाण्याचे लाडू इतके छान लागतात ना, जसं प्रसादामध्ये पेढा येतो ना तशाच पद्धतीने टेस्ट येतो. फक्त आपल्याला इतकंच लक्ष देण्याची गरज आहे की शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. लोखंडी तव्यावरती मी भाजलेले, त्यामुळे छान खरपूस भाजलेले आहेत हे. आणि नंतर मी गूळ आणि तूप टाकलेलं आहे आणि एकदम बारीक हे पेस्ट बनवलेली आहे. एकदम पेढ्याचं जसं मिश्रण असतं ना तशाच पद्धतीने हे बनलेलं आहे. नंतर मी यामध्ये आणखीन 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू वळून घेऊया. एक वेळा हे लाडू मुलांना बनवून दिलं तर दररोज फरमाईश करतील. आणि जे बाहेरच्या वस्तू मुलं मागत असतात ना ते पण बंद होईल. तर घरच्या घरी असे लाडू बनवून ठेवा किंवा मकाने फ्राय करून ठेवायचे तुपामध्ये, जेव्हाही मुलं काही मागतात त्यावेळी देण्यासाठी. खूपच पौष्टिक असतं. आणि आता हे थंडीचे दिवस आहेत, जितकं पौष्टिक दिलं मुलांना तितकं ठीक आहे. जसं आपण सुंठवडा बनवून ठेवू शकता, लहान काय मोठ्यांना पण खूपच छान असतं. तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत. म्हणजे जास्त तामझाम काही नाही यामध्ये, एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनून तयार होतात. तर सगळेच लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेते. माझ्या मागलच्या साईडला बघू शकता किती भांडे आहेत, खूप सारे भांडे झालेले आहेत. आज भांडे मी क्लीन केले, मॉर्निंगला चहा बनल्यापासून ही भांडे आहेत. तर आता सगळे भांडे क्लीन करणारे, पण त्या अगोदर लाडू बनवून घेते. यांसाठी मी दही आणि लाडू पॅक करून देते आणि मग भांडे कपडे जे माझी पुढची कामं आहेत ते आवरते. कारण आपली घरची कामं अशी असतात, दिवसभर चलत असतात. सकाळपासून संध्याकाळ कशी होत्या कामामध्ये अजिबात समजत नाही. आणि तसंच झालेलं आहे, जसं ही थंडी चालू झालेली आहे तसंच झालेलं आहे. मला कुठे वेळ जातो काय नाही काही समजत नाही आहे, असं झालेलं आहे. म्हणजे जसं मी टाईम बघते ना, आता वाजलेत 9, आणखीन थोड्या वेळानं बघायचं तर 11 वाजलेले असतात आणि हे 2 तास कसे गेले मला समजत नाही, असं होत आहे. तर इकडे लाडू मी ओळून घेतलेले आहेत सगळे आणि दही पॅक केले एका डब्यामध्ये. आणि दही थोडंसं आंबट असतं आणि ते आता दिलं मी तर लगेच खात नाही, थोड्या वेळानं खातात, मग आणखीन थोडंसं आंबट होतं ते. तर मी काय केलं, थोडीशी साय यामध्ये टाकलेली आहे, दूध टाकलेलं आहे, म्हणजे आंबटपणा जास्त होणार नाही, एकदम टेस्टी दही लागतं. नंतर मी 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे. आणि सगळे डबे असे आहेत ना आमच्या घरी, सगळे लूजच आहेत, एकाचंही टोपण असं फिट नाही आहे. त्यामुळे मी काय करते, इकडे ॲल्युमिनियम पेपर लावते, म्हणजे ते सांडा लवंडा होऊ नये. तर हे ॲल्युमिनियम पेपर लावून मी टोपण लावलेलं आहे, म्हणजे आता दही अजिबात सांडणार नाही आहे. आणि हे जे लाडू आहेत ना हे पण मी ॲल्युमिनियम पेपरमध्येच अशा पद्धतीने रॅप करून देत आहे, म्हणजे जशाला तसे ताजे बनवून राहतात. अजिबात म्हणजे जे कडकपणा येतो ना ते येणार नाही आहे, छान सॉफ्ट बनवून राहतात, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. आणि दिनेशला पण इकडे मी लाडू खायला दिलेला आहे, बघत आहे, म्हणत आहे मम्मी टेस्ट इतका छान आले, जसं आपण पेढे आणतो ना तशाच पद्धतीने टेस्ट येतो. तुम्ही जरूर ट्राय करा. म्हणजे शेंगदाण्याचे लाडू खूप साऱ्या ताई बनवतात, पण थोडंसं पद्धत वेगवेगळी असू शकते. मी अशा पद्धतीने बनवते, कधीतरी माझ्या पद्धतीनं बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे बनलेले होते. तर अगोदर तर यांच्यासाठी मी पॅक करून दिलेलं आहे आणि पुढची कामं आता आवरायला सुरू करते मी. बघू शकता किती भांडे झालेले, सगळे मी खालच्या साईडला ठेवते कारण किचन आहे छोटं आणि खूप सारे भांडे ठेवले तर खूप पसारा वाढतो इथं. मग जसं मी स्वयंपाक बनत जातो ना, जे भांडे पडतात सगळे खालच्या साईडला ठेवते. एक टोपलट केलेलं आहे मी आणि ते टोपलं गच्च भरलं, आणखीन एक्स्ट्राचे भांडे झाले, तितके भांडे आज क्लीन करण्यासाठी आहेत. तर सगळे भांडे मी उचलून किचन काउंटर ठेवलेलं आहे. अगोदर मी कपडे लावते मशीनला, कपडे निवान धुवत राहतील तोपर्यंत मी भांडे क्लीन करून घेते, म्हणजे संग ही कामं होतील. मग लाईट गेली मग खूप पंचायत होते, मग कपडे धुले जाणार नाहीत आणि ते पण काम कंप्लीट होणार नाही माझं. त्यामुळे अगोदर मी सगळे कपडे मशीनला लावलेले आहेत आणि फर्स्ट मोडवर करून ठेवते. म्हणजे जे आपली मिक्स कपडे असतात, फक्त कॉटनच नसतं किंवा फक्त पॉलिस्टरच नसतं, मिक्स कपडे असतात, त्यामुळे मी काय करते फर्स्ट मोडवर ठेवते, म्हणजे सगळे कपडे व्यवस्थित धुले जातात. थोडासा वेळ जास्त लागतो, काही हरकत नाही, सगळे कपडे व्यवस्थित धुले जातात. तर इकडे मी हे लिक्विड टाकलेलं आहे आणि फर्स्ट मोडवर करून ठेवलेलं आहे. तर आता निवान कपडे धुण्याचं काम होत राहील तोपर्यंत मी सगळे भांडे क्लीन करून घेते. तर अगोदर मी बघत आहे की नागदिवे कधी आहेत, म्हणजे आता नागदिवे येणार आहेत आणि असं होतं की आठवण राहत नाही आहे, एक वेळा असं होतं ना, म्हणून मी अगोदरच बघत आहे की नागदिवे कधी आहेत. नागदिवे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सट असते, मग ते पण तयारी आपल्याला करायची, म्हणजे थोडंसं अगोदरच माहिती झालं ना सगळी तयारी आपण करून ठेवू शकतो. तेच बघत होते, म्हणजे कधी आहेत काय नाही, एकदम छोट्या अक्षरामध्ये कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं, ते बघत होते लक्षपूर्वक. तर नागदिवे आणि सट कधी आहे मी बघितलं आणि आता मी घेतलेलं आहे इकडे लाडू खायला. म्हणजे भांडे तर क्लीन करायचे आहेत, पण त्या अगोदर मी इकडे पोटपूजा करून घेते, मग नंतर भांडे सगळेच क्लीन करून घेणार आहे.
तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण शेंगदाण्याचे लाडू खायला. इतके छान टेस्टी बनलेले आहेत ना, तोंडात टाकताच विरघळणारे असे, आणि टेस्ट तर इतका छान आहे जसं असं वाटणारच नाही की आपण घरी बनवलेलं आहे. इतके टेस्टी हे बनलेले आहेत. तर इकडे लाडू खात खात म्हणजे टी व्ही बघत बघत मी लाडू एन्जॉय केलेला आहे. आणि अगोदर मी शेंगदाणे भरून ठेवते आणि लाडू पण एका पॅकबंद डब्यामध्ये मी भरून ठेवते. म्हणजे आपण एका ॲल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून ठेवलं तरी पण असेच बनवून राहतात. अजिबात हे म्हणजे वरच्या साईडला कडकपणा येणार नाही आहे, किंवा असं पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं तरी पण चालतं. आणि हे लाडू जास्त दिवस राहणार नाहीत, आज उद्या 2 दिवसामध्ये संपून जातील, इतके टेस्टी बनलेले आहेत ते. आणि शेंगदाणे जे आहेत ना मी डब्यामध्ये भरून ठेवत आहे. म्हणजे अगोदर मी निसून घेतलेले आहे, कारण शेंगदाण्याच्या कलरचेच खडे असतात त्यामध्ये. एकही खडा आला स्वयंपाकात की मग पूर्ण जेवणाचा मजाच निघून जातो. म्हणून अगोदर जी वस्तू आपण आणतो नीटनेटकी करूनच मी डब्यामध्ये भरून ठेवत असते. तर इकडे डबा भरले, थोडेफार शेंगदाणे उरलेले, तर चटणी मला बनवायचीच आहे, तर चटणीसाठी मी ठेवलेले आहे तसंच. आणि इकडं खूप सारा लसूण जे आहे ना मी 5 वेळा म्हणजे थोडंसं चोळून फटकून ठेवलेलं आहे. थोडंफार सोलायचं आहे, थोडंफार निघालेले आहेत. म्हणजे जसं आपण चोळतो ना गावरण लसूण, थोडंफार टिकतं, थोडंफार त्यालाच राहतं, एकदम पातळ असतो तो. जसा वेळ भेटत गेला तसं मी ही कामं आवरत जाते. तर सगळे डबे इकडे मी लावलेले आहेत. म्हणजे जेव्हा घाई गडबड ते डबे घेते ना सगळे खालीवरी ठेवते मी, कारण त्यावेळेत आपल्याला घाई गडबड खूप असते. नंतर मी सगळे कामं आवरलं तर सगळे डबे व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत. आणि बघू शकता भांड्याचा ढिगारा तर लागलेलाच आहे. तर सगळे भांडे मी अगोदर किचन काउंटर घेतलेले ते सगळे स्वच्छ धुवून घेते आणि मगच क्लीन करायला घेणार आहे. कारण किती भांडे असो अगोदर मी स्वच्छ धुवून घेते, बेसिन स्वच्छ धुवते, मगच घासायला सुरुवात करते. मग जास्त वेळ लागणार नाही. आणि इकडे सगळा पाचोळा ते लसणाचा आहे. म्हणजे लसूण मी चोळला आणि इथंच फटकलं, त्यामुळे खूप सारा पाचोळा झालेला आहे घरभरून. तर भांडे क्लीन करून अगोदर पूर्ण किचनमध्ये झाडू मारून घेते. म्हणजे झाडू तर दिवसातनं 2-3 वेळा मी मारत असते, तरी पण ही पाचोळा वगैरे पडला ना मग थोडंसं एक्स्ट्रा होऊन जातं, ते कचरा वाटत आहे खूपच. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सगळ्या भांड्यातलं मी खरकटं काढून घेतलेले, भांडे स्वच्छ धुवून घेतले. आता घासायला घेऊया, म्हणजे जास्त वेळ आता लागणार नाही भांडे क्लीन करायला. भांडे क्लीन झाल्यानंतर पूर्ण घरात झाडू मारून घेते, मग थोडंसं निवांत वाटणार आहे मला. तर या सगळ्या कामापासून फ्री झाले आणि थोडंसं रिलॅक्स वाटत आहे. म्हणजे जी मॉर्निंगपासून धावपळ माझी चालू होते ना, आता थोडंसं म्हणजे ठीक वाटत आहे. हे सगळी कामं आवरल्यानंतर थोडंसं ठीक वाटतं ना, छान वाटत होतं. थोड्या वेळासाठी असं वाटतं ना कुठेतरी जंगमध्ये गेलेलो होतो आणि आपण जिंकून आलेलो होतो. हे सगळी कामं आवरल्यानंतर ही आपली घरची कामं कुठल्या युद्धापेक्षा कमी नाही आहेत. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जिंकल्यासारखं वाटत नाही आहे. तर ही सगळी कामं आवरत होते तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे. आणि अगोदरच विचारत होता की काय आणू दे म्हणजे फळामध्ये. जसं मला पेरू खूप आवडतात, तर मी पेरू सांगितलेले होते. दिनेश म्हणत होता इथं अंजीर आहेत, मग मी संत्रे आहेत, आणखीन खूप काही सांगत होता, पपई आहे, पण मला मग त्यामधलं काहीच आवडत नाही. मी म्हटलं पेरूच घेऊन ये, तर पेरू घेऊन आलेले आहे. पेरू असे आहेत ना आतमधून लाल आहेत, वरून हिरवा रंग आहे आणि खूपच टेस्टी लागतात हे पेरू खाण्यासाठी. जे आतमधून हिरवे असतात थोडेसे आंबट असतात किंवा बी जास्त असतं त्यामध्ये, पण यामध्ये बिया पण कमी आहेत. म्हणजे एकदम छान असे हे पेरू आहेत. तर पेरू अगोदर मी इकडे घेतलेला आहे, म्हणजे माझं फेवरेट आहे. तर या सगळेजण तुम्ही पण पेरू खायला, मला तरी पेरू खूप आवडतो. आणि प्रत्येक गुरुवारी भरपूर सारे फ्रूट आणतात, पण त्यामधले माझ्या आवडीचे आहेत पेरू. तर पेरू घेऊन बसलेलीच होती, तितक्यात मला एक टी टेबलवरती खूप सारा धुराळा दिसला. बघू शकता दिवसभर अशी कामं असतात घरात, असा कुठलाही कोपरा नाही की तिथं काम नाही आहे. ते काम रेडीच असतं, फक्त आपल्याला करण्याची गरज आहे. तर अगोदर मी टी टेबल स्वच्छ पुसून घेते. आणि इथं क्यूब हे ते खूप सारं ठेवलेलं आहे. म्हणजे मी दररोज काढत असते आणि दिनेश तिथं ठेवत असतो. यांचं काम आहे सगळ्यांचंच की ते पूर्ण पसारा भरून ठेवतात आणि मी ते दिवसभर काढत असते आणि ते पुसत असते, माझं काम असतं. तरी पुसून घेतलेलं आहे आणि आता पेरू खायला घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण पेरू खायला. तर पेरू खाऊन झालं आणि थोडीफार दुसरी कामं मी आवरली. म्हणजे जसं कपडे मी मशीनला लावले होते, काढून उन्हाला टाकले, कपडे काढून परत मी घडी मारून ठेवले. ही सगळी कामं आवरली आणि ही कामं आवरता इव्हनिंगची वेळ झालेली आहे. म्हणजे इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. आता मला प्रसादाची तयारी करायची आहे. रात्रीचा स्वयंपाकी आहे. म्हणजे गुरुवारी ना मॉर्निंगला तितकंच स्वयंपाक नसतो, म्हणजे किचनमध्ये तामझाम नसतं, फक्त देवपूजेला मला थोडासा जास्त वेळ लागतो. पण गुरुवारी संध्याकाळी स्वयंपाक आणि प्रसाद मला बनवायचा असतो आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात करते. कारण दररोज कसं आम्हाला जेवण करायला रात्रीचे कधी 10 वाजतात, कधी 11 वाजतात. पण प्रत्येक गुरुवारी ना 8:30 वाजता किंवा 9 वाजता आमचं जेवण होतं. कारण हे जातात शैवांच्या मंदिरला आणि तिकडून डायरेक्ट घरी येतात, परत गॅरेजला जात नाही आहेत. आणि उपवास असतो, दिवसभराचा भूक पण लागलेली असते, म्हणून थोडंसं लवकर जेवण होतं. तर लवकरच मी सुरुवात केलेली आहे.
तर पूर्ण घरचं झाडणं झालेलं आहे इव्हनिंगचं आणि मी फ्रेश झालेली आहे आणि अगोदर मी भांडे रॅकला लावते, जे दुपारी क्लीन झालेले ते भांडे सगळं पाणी निचरा झालेले आहे. अगोदर सगळे भांडे रॅकला लावले, म्हणजे जे भांडे मला लागतील आता ते घेण्यासाठी सगळे लावलेले आहेत. म्हणजे आपण टोपल्या ठेवतो तर एकात एक असता आणि घेतल्यास खूप आवाज होतो. तर अगोदर ही सगळी कामं आवरली आणि इकडे तांदूळ मी जे आहेत अगोदर स्वच्छ धुवून मी पाणी टाकून ठेवते. म्हणजे आता प्रसाद बनत आहे, म्हणजे खिचडी बनत आहे, खिचडी म्हणा किंवा मसाले भात म्हणा, त्यासाठी मी इकडे तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि बाकीची तयारी करून घेऊया. तर इकडं मी हिरवी मिरची घेतलेली, टमॅटो घेतलेले, बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर सगळी तयारी, म्हणजे सगळं हे अगोदर मी जमा केलेलं आहे जे जे मला मसाले भातासाठी लागणार आहे. आणि आता ही सगळी तयारी करून घेऊया. म्हणजे तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे, कारण दिनेश पप्पा घरी आले की मग इतकी घाई गडबड करतात की त्यांना सगळं रेडी लागतं. आल्यानंतर थांबणार नाही ते, एकतर लेट येतात, मग आल्यानंतर आंघोळ, इथं आरती होती शैवांची, मग पटकन ते मंदिराकडे जायला निघतात. मग ते येण्या अगोदरच मी प्रसाद रेडी करून ठेवते. म्हणजे मी 5:30 वाजता सुरुवात केली तर 6 वाजेपर्यंत ही सगळी कामं माझी आवरली जातात. त्यामध्ये अधूनमधून खूप सारी कामं होतात. संध्याकाळच्या भाजीची तयारी मला करायची आहे या संघ. तर अगोदर तर मी इकडे खिचडीची तयारी करत आहे. तर हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे, इथं बटाटाही मी साल काढून घेतलेले आहे. तर मी खिचडी कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर.